हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपदमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्री मध्व गुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही एद्दोळ्तई कालचे दीस सकाळ निंतू दुर्योधनानं उलूक आलेगी उलूक म्हळ्यार शकून उयले पुत्तालेगी पांडवांक एक संदेश पेटोवचे आसा. कोणाक? खाली युधिष्ठिराक मात्र न्हय, 5 पांडवां लागीं तूं कशी उरलो का म्हूण सांगून तो पेटयता. मात्र न्ही कृष्णाकय संदेश दिवका म्हणटा. तशीच उलुका लागीं कोण कोणाला कसं सांगता, युधिष्ठिराला कसं सांगता म्हणल्यार कृष्णा कसं सांगता म्हणल्यार आता भीमसेना कसं सांगता म्हणून त्या बाई सांगता. सांगोचून भीमसेना लागीं विराट रायाले अरमनेंतू वल्लभ म्हूण नांव दवरून घेवन रानपो जावन आशिल्लो खंय न्हू तूं? पळयलें न्हय म्हगेल शक्ती कितली, म्हगेल पौरुश कसलें म्हणून. तुका इतले व्हड श्रेश्ठ जावन भीमसेन म्हळ्यार भारी श्रेश्ठ, भारतालांत बुद्धंत भारतालांत पराक्रमी म्हणटलो. कोण कोणा सकड सोलवान येयलो खंय तूं? गंधमादन पर्वत आदूकून सौगंधी कापूस पडतन थंय राक्षसाल्याक युद्ध न्ही करूंक घेता साल्याक हांव 1 वर्ष रान पुजावन राबयलें न्हय पळय जालें न्हय. आनी तूं एक कौरव सभेन तूं प्रतिज्ञा केलेलें न्हय दुशासनाल रगत पिता म्हणून. पळया तुका साध्य जाता जाल्यार रगत पी इत्या. आनी धृतराष्ट्राल चेडवांक युद्धांत तूं आमसंवार करता म्हणलेलें न्हू तूं. तवळ यांची प्रतिज्ञा तूं गेल्या गे आतां तुका काल येयला यो युद्धाक म्हणून. आनी कसं म्हणल्यार तुका पळय हांव बरीच निकृश्ट करून उलयत म्हूण लेखूं नका. केलो ताकत तुका मस्त कसो गुतसोय. तूं जेवता कितले 100 जणांक जेवची तूं एकलो जेव न्हय. थंय बकासुराक मारचें म्हूण सांगून एक गाडी बरी पेटयल रांदप तुजी जेवील खंय? तांत भितर तुका पुरस्कार दिवं नको हांव जाल्यार एक उडगासच तुका जेवण केलेलें म्हणजे युद्ध सुलभ म्हूण लेखूं नका. कळ्ळें? जेवणाक आनी युद्धाक संबंद ना. तुगेल मनान तूं म्हाका गाडी गटले आहार खावची ताकत आसा जाल्यार हांव व्हडलो पराक्रमी म्हूण लेखला जाल्यार आतां युद्ध करचें म्हूण जाला न्हय. यो तूं रांदप जेवील तितलें सुलभ युद्ध म्हूण दाखोवन दी आमकां. आनी पळय एक उडगास दवरी तूं तुगेले गद हाता धरलेली तशीच रणांगणांत पळोवन प्राण सोडोस तूं इत्या. अशें करता तशें करता म्हूण सकड नांचिल न्हू तूं, व्यर्थ उलयल तूं म्हूण. आनी सांगता रस कसो कसो नकुलाले सांगता. भीमसेना हें सांगतरी नकुलाले सांगता या युद्धाक तुगेलो पौरुश पळोवका म्हाका इत्याक म्हणल्यार पळय तूं युद्ध करतना हांव एक तुका ಸ್ವಲ್ಪ विशय सांगता. त्या उडगासा दवरल्यार खंय तुकाय शौर्यारी युद्ध कोरया म्हणून उत्साह येवच्या पुरो. कसं न्ही म्हळ्यार एक युधिष्ठिरान तुगेले कितली प्रिती दवरला म्हूण उडगास दवरी. द्रौपदील दुख्ख उडगास दवरी. आमी तिका अपमान केलेलो उडगास दवरी. आनी म्हाका तूं कितली द्वेश करता म्हणून स्मरण केल्यार तुका म्हगेलो युद्ध करूंक आंगान तूं शौर्य म्हळ्यार ते आंगान तूं रगत होवन जेवच्या पुरो म्हणून. तशें म्हळ्यार निकृश्ट जावन उलयत तो. सहदेवाकय तशी सांगा म्हळ्यार तुवें तशीच फुडें आमी कसं केलां म्हणलें पुरे उडगास दवरल्या मांदर तुका युद्ध करूं जाता नानातलें जायना म्हणून. मागीर विराट आनी द्रुपद दोग जणी पांडवाल पक्षांत राबल्या न्हय. तांगे लागीं सांगता कसं न्ही म्हळ्यार पळय एक उडगास दवरका तुमी कसलें म्हळ्यार चांग कामाची कोण आसाची तांकां लायक राय मेळनाची म्हळ्यार यजमान मेळनाची. तेची लायक यजमानांक योग्य कामाचेय मेळनाची इत्या. योग्य यजमाना योग्य सेवको अयोग्य सेवकाक अयोग्य यजमानाक योग्य सेवक अशी पुरे मेळटा.
वैचित्र्य म्हूण येते विरोधाभास म्हणटा पळय तुकाय तितलेची इत्या तुमकांय तितले दोग जनांक इत्या म्हळ्यार युधिष्ठिरू योग्य न्हय तुमी न्ही जावन योग्य जन आजी तागेल कामाचे जावन आयल्यान न्हय तशें जावन पळया एक विधी हें लोकांक तूं सांगचें उत्तर बद्द जालें न्हय अयोग्य जावन नाशिल्लें युधिष्ठिराक योग्य जावन नाशिल्लें 2 राय कामाचेशें मेळ्ळ्यांची युद्ध करूंक जालें न्हय जेवो आतां थंय ಒಟ್ಟು मेळ्ळें न्हय तुमी ಒಟ್ಟು कोर न्हू राजन ಒಟ್ಟು याची म्हाका एकल्या दीश मारूं जेतवे पळया संवार करूं जेतवे पळया जालें न्हय मागीरची मागीर उरलो म्हणून युद्ध करया सुरवेक सांग तांकां वचून मागीर पांचाल राजकुमार आसनो तो दृश्टद्युम्न द्रुपदाल पोतू ताकाय सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार तुका युद्धांत तूं म्हळें न्हय द्रोणाचार्याल संवार हांव करचें म्हूण सांगून द्रोणाचार्याल संवारा खातीर तूं जल्लोल खंय न्हय तुका ल्हान द्रोणाचार्या संवार करचो तो सलोच चल्लो जाय म्हणून अग्निमुखीन तुका पाविल खंय न्हय आतां तें उत्तर बद्द करचें करच्या जावचें तसलें युद्ध येयलां न्हय आतां द्रोणाचार्या मारचें म्हूण तुका जन्म हाडला वय न्हय जाल्यार तुगेल्या अन्नाकय तुकाय कळटा द्रोणाचार्या मारूं जत्तकी ना म्हूण म्हळ्यार युद्ध आयला मात्र न्हय तुमकां कळचें इत्या आनी शिखंडीलें सांगता शिखंडी तूं आत्त पुरुश जावन आसचें पुरो जाल्यार फुडें तूं कोण जावन आशिल्लें म्हूण गोतच न्हय तशी आमगेल पळय भीष्म पितामहस न्हय तूं बायल मनीस म्हणूच लेखून तुका पळय तुगेल्या द्रा युद्ध करना म्हूण म्हणलां ताणें तशें जावन तूं धैर्यार युद्ध कोरयत ना नातल्यार तुका भीष्म कसो करता आशिल्लो म्हूण गोस न्हय युद्ध भुमीन तूं प्रयत्नारी तुगेल पराक्रम दाखय तुगेल पौरुशय म्हाका पळोवका म्हूण दिसतर आसा म्हूण धृतराष्ट्राला सांगता की तूं तुगेले पूत उलुकाले ह्या पुरय सांग इत्या म्हूण आनी संजयाला सांगता सांग म्हूण हांगा संजय धृतराष्ट्राला सांगता संजय आयकत ये उलुकाल्याक दुर्योधनान सांगिल्लें आनी संजय धृतराष्ट्राला सांगता तुगेलो मूर्ख पूत उलुकाल्याक अशें पुरय सांगून अट्टहासार हसतर अळशीक आनीक कसं म्हूण म्हळ्यार पार्थाकय एक संदेश दिला ताणें कसं न्ही म्हूण म्हळ्यार तूं आमगेल निमती पराजित जावन रणांगणांत गतप्राण जावन पडता कर्णस आमगेले बदीन ते उडगास दबरी म्हूण आनी कसो कसो तूं युद्धाक आतां आमी इतलें सांगलें म्हूण तूं भिवन युद्धान शिरपचें नाका तुगेलो अम्मा कुंती ती क्षत्रिय आनी स्त्री न्हय तिणें तुमगेले तसले 5 पुत्रांक कसल्याक पाविल गोतसवे ती युद्ध करचे खातीरची न्हय क्षत्रिय आनी स्त्रियांक जाल्लेले चेडवान भारी योग्य जावका क्षत्रिय वीर जावका म्हळ्यार न्याश आसता आजी तुमी युद्धान अशी निपन बसली म्हूण जाल्यार पण हांगा युद्धा सन्नत जाल्ला पुरय जाल्ला जाल्यार दुर्योधना एक संशय आनी येना शिरापतिवे म्हूण अशी कोंकून तांकां युद्ध आपोका म्हूण सांगून तशी आतां तुमगेले पौरुश दाखोवन तुमगेले अम्मा संतोश करायची जायना मागीर आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय तुगेले तुका पौरुशे उका इत्या म्हळ्यार एक सत्कुल प्रसूत जावन आशिल्लें महावीर जावन आशिल्लें राजकुमाराक तंत्री कोणाले स्वता तो आशी पावना म्हूण जाल्यार तसं लायलें स्वत्तू राज्य संपत्तू अन्यकल्यान आक्रमण केलें रे कोपेना नशिरापतवे सैसून घेता म्हणजे तो विरू न्हय ताका कोप येवूका तशें जावन तुका कोप येयला म्हूण गोतस म्हाका यो आमकां पराजय करी म्हूण न्ही सांगता पळय आनी ताका येद्दोळतय तूं कसो कश्ट भोगला कशी अपमान केलेले कसं सकड आमी तुमकां निंदन केलेलें बसन केलेलें विंगड पळयलेलें आमगेले भावंड म्हणू लेखना नाशी विंगड दवरलेले ह्या पुरे वापास उडगास करता आनी सांगता कसलें म्हूण म्हळ्यार द्रोणाचार्याला राबून तुका युद्ध करूं जेतवे भीष्माला राबून तुका युद्ध करूं जेतवे ना न्हय कळवे अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार भीष्माचार्यालय द्रोणाचार्यालय पराक्रम तुका गोतस तांणी कोणा संहार कोरका म्हूण सांगून लेखले तांणी ते जना संहार करताचीच म्हूण म्हळें वय म्हणटना तूं वच पळय तुका संहार कोरका म्हूण तांगेले मनान तयलें रे तूं कसं केल्यार तुका एदुरसूच्या जायना इत्याक म्हूण म्हळ्यार तूं कुपकुर्म न्याय म्हूण आयकलां म्हळ्यार बाय तसूच केसव ही सगळी बाय मिगेल म्हूण लेखता तशी तूं तुगेले एक 7 क्षयणी सैन्य ಒಟ್ಟು कोरून पुरे मेगेल हांव लेखिल्ली तशी जाता म्हूण लेखलें रे तूं कूप कुर्मात न्हय कूप म्हळ्यार बायंचे सोदती का सवशी तशी पळय तूं अल्पबुद्धीचो अर्जुना कितले देशाचे कितले प्रकाराचे जना समुदाय असो कळवे तुगे लागीं तूं सांगिल की पुरय
देवते लागी तांगेले अस्त्र मंत्र अस्त्र पुरे हांव शिकून येयला म्हूण सांगून आनी कितें तुगेलें अक्षय येतूं नीरस अग्नीन दिल्लें तसल रथ दिव्य गांडीवस पुरे म्हाका गोतस ते दिव्य रथा वयरी कपी बसला पुरे म्हाका गोतस जाल्यार इतलें आस म्हणलें कुडलें तुका भारी होगडसून घेतली की त्या कोरका म्हूण नाशिल्लें तुवें इताका म्हूण म्हळ्यार ताजे पशी चड आमी आसच्या पुरोची ते केदन कोळचें म्हूण म्हणल्यार तूं युद्ध आयल्या मांद्र आनी कसं म्हूण म्हळ्यार जानामी ते वासुदेवम सहायम जानामी ते गांडीवम ताल मात्रम तुगे लागीं ताळे रुक ताल मात्र म्हळ्यार ताळे रुक म्हळ्यार इरोळा रुका इतली एत्तर म्हण जावन इरोळा रुका इतरी न्ही म्हळ्यार ते सांगचें म्हळ्यार पुरो जनाले गांडीबा पशी एत्तर अर्जुनाल अशें आमी पळय आतां दिगू मनीस आसला रे हो इरोळा माड्डोशी दिगू म्हळ्यार दिगू म्हणटा पळय त्या रितीरी सांगचें तितले एत्तर गांडी बसला रे बाण सोडू तितले एत्तर जन जावकात न्हय तशें न्ही अर्जुनाल पशी दीग आशिल्ले ते अर्जुनू दिगू अर्जुनाल पशी दीग कळ्ळें आनी कसं म्हूण म्हळ्यार ते गांडी धनुस थंय आशिल्लें पुराय जनाल धनुसा पशी दीग आशिल्ली देखून ताणें एक ताळे रुका इतले येत्तर ते गांडी बस म्हणून तशें सांगचें कळ्ळें आनी कसं म्हूण म्हळ्यार जानामी अहम द्वादशो नास्ति योधा तुगेल्या म्हण की एक भारी पराक्रमी योध ना म्हूण म्हळ्यार म्हाका गोतस जानानस्ते राज्यम एतद् धरामी गोतसून तुगेलें राज्य अपहरण केल्लें हांवें पुरे गोतस म्हाका कळ्ळें तुका समान कोणेय नांची तुगेलें उत्तम उत्तम गांडी बस तुगेलें सहाय्य कृष्ण इतले पुरे गोतसून तुगेलें राज्य हांव अपहरण केल्लां म्हूण म्हणल्यार तुगेलें भंय म्हाका ना म्हूण जालें न्हय तुगेल मान न्ही तुगेल तो कृष्णस पळय तागेलेय भंय ना आनी कसं म्हूण म्हळ्यार पळय 12 वर्ष अज्ञातवास 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवासा पेटोवन 4 वर्ष निरंकुश जावन तुमगेल भंय ना अशी हांव राज्यभार करनी मे तशीची आतां तशीच युद्धांत तुमकां 5 जनांकय संहार करून मागीर हें राज्य हांवें आळसूचें इता आनीक म्हळ्यार आत्ताच पयलींची क्षण थंय तुमी पुरे आमगेले दास जावन आशिल्लीत न्हय पगडे खेळांत आमकां तुमकां पणा दवरून तुका लण्ण सोलून घेतिल्लें न्हय दास जावन गेले तेन्ना दास जालेले तेन्ना तुगेले गांडे खंयशिल्ले भीमसेनाल गद खंयशिल्ले कळ्ळें आतां तुमी दोग जन भारीची समर्थ म्हूण जाल्यार ते दास्यत्वा दुखून तुमी मुक्ती पावक आशिल्लें न्हय तेन्ना जैन न्हय ते मागीर आतां ती कृष्णे म्हळ्यार द्रौपदी नानातील जाल्यार तुमी आजीकय आमगेले दासी जावन आसता आशिल्ली न्हय दास जावन आसता आशिल्ली न्हय तुमी दास जावच्या नज्ज म्हणून द्रौपदीन धृतराष्ट्राले आमगेले अन्नाले सांगिल्लें देखून तुमकां बिडगड जालेलें ना नातल्यार तुमी आमगेले दास्यारी आसता आशिल्लीची आनी आमी तुमी अरण्या वच्चे वेळार आमी कितले सकट तुका अपमान केलें हांवय सांगलां तूं निर्वीर्य तुमी शंड नपुंसक म्हूण कळ्ळें जाल्यार हांव सांगेलें हास्या खातीर एक उतर सांगेल वेळ कसो अशील की पार्था तूं नपुंसक जावन ब्रहन्नळी जावन विराट रमनेंत आशिल्लें न्हय तुगेल अण्णा रानपो जावन आशिल्लें न्हय ते कोणाल निमती मेगेल निमती न्हय जैत आनी कसं म्हूण म्हळ्यार हांव खंडीत राज्य दिना म्हूण सांगून जाला तूं आतां यो युद्धा यो कळ्ळें आनी कितलेश एक उतर सांगता 1000 गटल्यान कृष्ण येवची 100 गटल्यान अर्जुन येवची मेगेल तर रापच्या तुमकां जायना कळ्ळें आनी कसं म्हूण म्हळ्यार भीष्मा वट युद्ध करोस तुका कळ्ळें भीष्मा वट युद्ध करचें म्हळ्यार कसो गोसवें मात्यान पर्वत सिगूळ घालका मात्यान धाडा न्हू जेतवे ते तुका ना न्हय समुद्र व्हड समुद्र इजू न्हू दांटूचे जितवे ना न्हय तशीची भीष्माल वट युद्ध करचें म्हूण म्हणल्यार मात्यान पर्वत धाडायल्या वरी धाडान पर्वत पुड्डी केल्या वरी अगाध समुद्र इजून दांटवल्या बरी कळ्ळें विंगड त्या केन्ना साध्य ना की भीष्माल वट युद्ध करूंकय साध्य ना उडगासता बरी कळ्ळें आमगेले कितली जन आसाची शारदवत म्हळ्यार कृपाचार्य तो आमगेले एक व्हड समुद्र म्हणल्यार सैन्य समुद्रांत शारदवत ऋषी व्हड झळके विमिंशती तो व्हड सरपशी बृहद बल म्हळ्यार समुद्रा पाळ अशी बुरी श्रवस म्हूण म्हळ्यार ते समुद्रा वयर 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 वेगार पाळ्यात पळय ते द्रोण त्या सैन्य समुद्रांत महा मसळे मकर
तशें शत्रू कोणेय तंत भितर येता म्हणलें जेनाका ओड जळके शत्रू गिळटा मसळे गिळटा तिमिंगेला ओड जळके म्हळ्यार वय तशी आनी सैन्य भितर येईल तशीची शरद हागेले द्रोण आले आनी भुरीश्रवस आले बृहद बल आले पाळ म्हणणं तशी कशी भितर येयला तशी भायर धांवडावन वताची जेवो दिश मारून घालताची संवार करून घालताची कळ्ळें तशी आमगेले समुद्र तसले सैन्या मध्येन तुम्ही युद्धा आयला रे जिवंत भायर वताचें म्हूण सांगच्या जायना कळ्ळें आनीक कसं म्हूण म्हळ्यार रे पळय तुगेल मनान राय जावका राज्यानुशासन कोरका म्हूण म्हणलेलें न्ही भारी आशिल्लें न्हय एक उत्तर असं कसं म्हणा तपस्सू करना ना तिल्याका स्वर्ग मेळटवे तशीची कष्ट पावना अशी हे राज्य तुका मेळना इथं युद्ध आयल्या मात्र मेळटा अशी सांग म्हूण सांगून उलुकाक पांडवांगेल शिबिराक पेटोवन दिता कळ्ळें उलूक चमकलो शकुनील पूत पांडवाल शिबिरा वता युधिष्ठिराक मेळ्ळो पळय युधिष्ठिरा म्हाका दूत जावन धृतराष्ट्रान पेटयला दूत जावन आयली नंतर हांव सांगील तशी पुरे करता सांगील उत्तर हांव सांगूका जाता तुगेल्या की ताणें कसं सांगलां तें पालन करता जाता विंगड कसले उपाय ना म्हाका तशें हांव तुमगेर वयर कोप्पू नज म्हाका शिक्षा दिवच्या नज उलुकान धर्मराया लागीं परमिशन निमगीत नव्हतो पळय हांव दूत जावन आयला हांव कचल सांगका तें सांगतरस हाणे दुर्योधनान म्हाका कसं सांग म्हणून सांगला पळय तें मात्र हांव सांगतरस तशें जावन तूं म्हाका कसले शिक्षा दिवच्या ना जयत्व्या म्हणून तेदना युधिष्ठीर सांगता उलुका तूं कसले भिवचे नाका कळ्ळें दुर्योधन कसं म्हणून आमकां गोतच न्हय जेवो दुर्योधनाला अभिप्राय कसं म्हणून सांगून आमी आयकुया कडेर उलुकू एक दोळतई कसं सकडे आमी आयकल्याची वापस रिपीट करता म्हणना कळ्ळें अर्जुना खातीर कृष्णा खातीर धर्मराया खातीर नकुल सहदेवाल खातीर कसल सकड संदेश दिला ते सांगता तो कळ्ळें वापस आमी तेच आयकून समय जाय म्हणून व्यर्थ करचे पशी कसा आत्ता आयकलेली मान आमी तेंचे पळय सांगता येता आवत सांगता तेदना उलोकान तितली मांद्र सांगला हांवें ना न्हय उलोक शकून इले पूत न्हय कळ्ळें मागीर पळय कसं दुर्योधनान सांगला तितलें सांगून राबयलें जाल्यार व्हडलें आशिल्लें तो कसं करता गोतुसवें आनी की ಸ್ವಲ್ಪ सेरसानू कोंकूनू हें कोरनू सकड सांगता व्हड कोरनू सकडी कळ्ळें जोर कोपयल तांकां पंच पांडवांक तांणी 5 जणे थट्टानी उठान रबलीचकी सर पुसी बुस्कुड तरसचके कोपान कळ्ळें आनी तो कृष्णा पळयलें तांणी पळयल्या कृष्णूय तशीची कोपार तांबड दोळ कोरून पळयतरस जाल्यार तोंडारी तागेले मंद हास वचना देव नव्हतो कडेर उलुकाक सांगता हे कैतव्या वस कैतव्य म्हळ्यार कितव बुद्धीचें मोसगार म्हूण वस सीदा दुर्योधनाल शिबिरा वचून तितलें सांगल्या पुरतो श्रुतम वाक्यम ग्रहीतोर्तो मतम येत तास्तु तत् पळय पांडवांक तुगेल संदेश सांगले तांणी आयकलीची तुगेल उतरां अर्थय तांकां कळ्ळें युद्धा विशयांत तुका कसलो अभिप्राय की तांगेले त्याचे अभिप्राय तशी जायत म्हणला तांणी म्हूण कळ्ळें तेदना कृष्ण तितलें सांगून युधिष्ठिरा पळयता जाल्यार पळय उलोकान थंय उतर राबोवका न्हय उतर राबयना नशें आतां वापस तांणी जवाब दिलो न्हय जायत तूं वस दुर्योधनाले सांग म्हणून जाल्यार उलोक असना मागीर कोंकितकय त्यामुळे कसो कोसवे अर्जुनाक आनिकी चुचून उलयत तो कळ्ळें दुर्योधनान कसं सांगला ते वरलेले जना पुरे सांगता भीमसेन आनी अर्जुनाक मागीर सांगतरस कडेर अर्जुना जोर कोपयल कई कोपान हून जलल पेट्टाक निडला रे दळदळी हूम देंवतरस पुसून घेतले की ताणें कडेरी पार्थाले ते कोपिश्ट स्थिती पळयतना न्हय थंय मस्त राय आशिल्लो न्हय पांडवांक गेले तरपेन युद्ध करूं तांकांय असहन जाल्लें कोपयल तांकांय कळ्ळें जाल्यार कृष्णाकय दूषण केलें अर्जुनाकय दूषण केलें भीमसेनाकय दूषण केलें तांकां कोप येवन तांणी कितले एक नमने खरखरे जाल्ली म्हूण नाकय
कितले जन आशिल्ली थंय तांगेले तर्फेन द्रष्टद्युम्न आशिल्लो, शिखंड आशिल्लो, सात्यकी आशिल्लो, केकई राय आशिल्लीची, घटोत्कचू, द्रौपदील 5 जन चेडूं, अभिमन्यू, दृष्टकेतू, भीमसेनो, नकुल सहदेव, कळव्या, द्रुपदू हांनी पुरे जन कोप येवन तांगेले सिंहासना दुखून फटक्कनी उठान रब्बून कळव्या तेदना भीमाक कळ्ळिके पुरे जनांक कोप येयला म्हूण सांगून तो कसो करता कसो दांत कटकटान कोप येयले पेट्टाक उलोवका म्हणालके ए मुर्खा तू कसले तुगेले दुर्योधनान सांगला म्हाका कसले कोर नज म्हणून कृष्णाले सांगले कुडले तू सुबग जालो म्हूण लेकलावे तुगेले दुर्योधनच पळय ताण कसं लेखला आम्ही दुर्बल म्हूण लेखलावे जाले ताण कसं सांगला तितले सांगून वचें काम न्हू तुगेले ताजे बशी चड तूं विवर्सूचें अगत्य आशिल्लें आत्ता तूं वस तांगेल्या वचून कसं सांगता कसो तू जानू शकुनी तो कर्ण पुरे जन आसा तांगेल्या द्रक दुर्योधनाल्या सांगता तूं दुराचारी म्हणला पांडवान तुका सदाचार म्हणाल कसो म्हणून वतना म्हूण म्हणला भिमानांनी अर्जुनान सांगला कसं म्हूण म्हळ्यार अण्णाल खातीर जेवण आम्ही तागेले आज्ञा उल्लंघन करून नज्ज म्हूण म्हळेल खातीर मात्र तुका सैसून घेतिले कळ्ळें आतां आनी सैसुका म्हणना आमी कशी युद्धा तूची सिद्ध जाला आत्मिकल अण्णाय सिद्ध जाला कळ्ळें ना तिलजलरे आमी आजिके अण्णाल उतर ऐकून तबैसुका आशिल्ले आतां युद्ध सन्नद्ध जाल्लेले दिकून युद्धाक सिद्धती जाल्लेले दिकून आमी कसो सकड प्रतिज्ञा केला पळय त्या प्रतिज्ञा नेरवेरसूनची आमगेले गामा आमी वच्चे इंद्रप्रस्थाक कळ्ळें युद्ध पायी प्रारंभ जावचे खंडीत म्हणून सांग आणि तुगेल 100 कौरवांकय आव नाश करतो म्हणून सांग भीमसेन पळय प्रतिज्ञा करता तशी करतो युद्धांत 100 कौरवय नाश जावचे भीमसेनाल निमतीची म्हणटा काही पळय वापस विवर्सूचे ना विवर्सुका म्हूण ना हांव 100 जनाकय हांव एकल्यान संहार करचे कळ्ळें आनी कसं म्हूण म्हळ्यार समुद्र वैरेवनू कोनोच्यो पुरो पर्वत पुड्डी जावन आसच्या पुरो जाल्यार मेगेल प्रतिज्ञा पट्टी जायना कळ्ळें तुका इक्रक्षणी सैन्य ओट्ट केला म्हण म्हळेले मद दर्प आसल्यार तुगेल पक्षांत तीर्थ महारथ मस्त जन आसचे म्हूण आसल्यार मात्र नाका तितली कसो तूं जाय जाल्यार यमाक कुबेराक रुद्राक कोण जाय जाल्यार आपूण तुगेल पक्षांत राबून घे साक्षात देवतेनी तुगेल पक्षा राबून युद्ध केल्यार पांडव तांगेले प्रतिज्ञा नेरवेरसिताची म्हूण म्हळ्यार तुगेले मनान तसो दुशासनाल रगत पिवन दाखय म्हळ्यार न्हू अवश्य जावन पिता तुगेले दोळे द्रक पिता पळय आनी कसं म्हूण म्हळ्यार भीष्माक येदूर हाणू तुमी कसो लेखला आमी भीष्माला येद्रा युद्ध करनाचें म्हूण जाल्यार कोण भीष्म आमगेले येद्र हाडटा सुरवेत तांकां यमालया पेटयता आनी कसं म्हूण म्हळ्यार आव थंय दुखून वनवासा वतना कसं प्रतिज्ञा केला त्या पळय सत्य करून दाखयता हे मेगेल शपथ म्हूण सहदेवूय सांगता कळ्ळें तुगेल्या अण्णा लागीं सांग धृतराष्ट्रा लागीं तुगेल्या अन्न शकुनी पुरजनाल्या द्राक आमी कसं सकट सांगला प्रतिज्ञा केला तेव्हांय सांग सहदेवानय भीमसेनानय उलोवपाक सांगचे पळय सांगतर अर्जुन हांसता आनी सांगचे भीमा म्हाका धैर्य जाल्लें कोण तुगेले शत्रुत्व दाखयलें पळय तांणी मेल्ल्या वरेची कळ्ळें ते कौरव तांणी मूर्ख रे भीमा तांकां मृत्यून पाश घालून गेला अनेक म्हळ्यार कृष्णा उलोवक कसं की म्हणली म्हूण सांगून तूं ताका कसले करचें नाका पेटय इत्याक उतस्वे तागेले अपराध कांय ना तांणी सांगिल्लें बंड बांदून सांगून आसच्या पुरो जाल्यार तागेले कुत्सीत पुद्दी शकून पूत न्हू कसो जाल्यार आमी तागेले वयर कोपुका म्हणना ताका उल्लोच मान धैर्य शिवाय विंगड धैर्य शिवाय ताका बरी हेडी तो ताका मार न्हू आमगेले पराक्रम व्यर्थ करचे पशी ताका मारू जेवनच न्हू कोण म्हूण मारो कळ्ळें आमगेलें युद्ध कोणाल उठो तांगेले वयर मन दिवया आनी अर्जुन सर्व योद्धांक सांगता तुमी आयकलीत न्हय कसो म्हूण सांगून आमी आनी युद्ध करचेत न्हय उलोवका लागीं सांगून पेटोया तुमी कसं उतर दिताची म्हूण पुराय जन वय अर्जुना तूं सांगल्या बरी म्हणटा अर्जुन सांगता पाय सकाळी दुर्योधनाल पुरे उतराक उत्तर दिता म्हण प्रत्युत्तर दिता म्हूण सांग हांग आसल्यार कांय ना उतरा जेवचे तूं आनी दुर्योधनान सांगिल्लें म्हूण तेंची सांगचें हेडी तुमी विंगड पळय कसले
कोरच्या ना हेडी जल्लेल जनान मांद्र उतरार दाखोवचे आमगेल तर ಸ್ವಲ್ಪ पराक्रमीन कार्यारी दाखोवचे पुरे म्हण सांगतना पुरे राय अर्जुनान सांगील वई 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 म्हणताच काही कडे युधिष्ठिरू रायांक पुरे समाधान करायची समाधानार बैसायची पाहिजे दिसा युद्ध समनवे उलोकाला सांगता काही तो कसं नाही म्हण म्हणा रे पळे तुम्ही हंगे येऊन आमकां अपमान केल्ली मात्राक आम्ही अपमान इथून बसता म्हणलेकचे नका दुर्योधनानं आमकां अपमानित जेवचे तसं उतर उलयला आमकां उत्तेजन कोरका म्हण ताण लेखला आमकां ताण युद्धा उत्तेजन कोरका म्हणना आमकां युद्ध कशें करचें कसं खातीर करचें पुरे कोतस जाल्यार आमगेल ओट युद्ध केलें तांणी एकल्याय मरणाची म्हण म्हळेल खातीर असो आमगेल ज्ञाती बांधव धृतराष्ट्राक पुत्र नांची म्हण म्हळेल दुःख जेवचें म्हणकर आमी इतले काळ सैसून घेतले आनी हांव सैसूंक घेना युद्धा यो म्हण ताणें सांगला म्हणले नंतर आमी युद्धा येवचें समत न्हय तुव सांगिल्याक उत्तर हांव दिता सांगलें न्हू कसं म्हूण सांगू न्हू उत्तर वच तागेलें सांग पांडवाल विशयांत कितले कौटिल्य दाखयला पायी युद्धांत आमी त्या पुराय दाखयताचे म्हणून सांग पायी यो म्हण ताका युद्धाक मागीर सांगता काही कसं न्ही म्हण कृष्ण सांगता काही कळ्ळें दुर्योधनाला वचून सांग पाय इतले वेळा आमी रणभुमी येवन पावताची थंय उल्लोच की बाणाना उल्लोच की शस्त्राना उल्लोच की पुरे मागीर फाय पळय तूं कृष्णाल विशयां भिना 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 म्हण म्हणचें ताका कारण कसं म्हण मागोत ना कितें म्हळ्यार आव कसं म्हळेलें आव युद्धांत शस्त्र धरना म्हळेलें न्हय खंयची विशयाकय कृष्ण सांगील तशी चलता खंयची विशयाकय शस्त्र धरना म्हळेलें नंबीक तूं कशेल दिकून न्हय कृष्णा भिनाव आनी म्हणटा तूं जाल्यार पळय कृष्ण दुर्योधना कृष्णान म्हळ्यार तोची सांगता रस कृष्ण हांव युद्ध करता म्हळ्यार आवश्यकता ना मेगेल एक इच्छा कळ्ळें अग्नी कशी सुकून गेलेली तण बडबडीची जळोवन सोडतकी तशीची मेगेले दोळ्याचे क्रोधाग्नी पळय सर्व तुगेल सैन्याची लसून घालता कळ्ळें जाल्यार युद्धांत एक निर्णायक जावन आशिल्लें न्याय येवका म्हूण सांगून अनुत बसला मन केलें आतां तुमकां सर्व जनाक हांव नाश करता अर्जुनाक हांव सारथ्यय करता मेगल सारथ्य कशें म्हूण पळय युद्ध करूंक शस्त्र आतां दवरका म्हणना एक समर्थ सारथी ते रथिकाक करीन कशी युद्ध करयता म्हणून पायचे दिसाक पळय तूं आनी भीमसेनाल विशय उलोवचें आयलें भीमसेनान तुगेल बाबाक गुळ न्हू रगत पिवन जाल्लें म्हणल्याक न्ही तितले थंय वचून सांग जालें न्हय आतां उलुकाले तशें सांगून पडलें उलुकू वचून चमकलो हांगा अर्जुन मांद्रस न्हय कोप भरून घेतला उलुकान वच्चे जागोय दुरदुरी पळयत की कळ्ळें कृष्णाकय पळयत की आनी वत्त वत्तान कृष्णा उलुकाला सांग की वतरस के उलुकू वो सांगता काही पळय आमी कोणाकय आश्रय कोण गिनी आमी आमगेले स्व बाहुबलाचे धैर्यारी युद्ध आयल्याचे जाल्यार तुगेल दुर्योधनस पळय परवीर्यम समाश्रित्य य समाह्वयते प्राण तो परवीर्यम समाहित्य म्हणटा समाश्रित्य म्हणटा म्हळ्यार तो कर्णस भीष्मस द्रोणस कृपस अतिरथ महारथ रायसची अशें पळय लेखून विंगडाल धैर्याचे विंगडाले बाहुपराक्रमाचे धैर्यारी युद्ध आहे तर आमी तशें न्ही तो पुरुषाधम आमी तशें न्ही आमी उत्तम पुरुष आमी आमगेल स्वबल पराक्रमाक आदार करूनची युद्धां बाई सरल्यांची इता भीष्माक दंडनायक केल्ले विशयांत व्हड कसो विशय घेता गेले भीष्माले देहाची आयुष्याची पण दवरल्या बरी जायन मे व्हड कसो केल्लो हाणें बारी पराक्रमी म्हूण म्हणटा न्हय भीष्माक कसो लेख दंडनायकत्व दिवका तूं पराक्रमी म्हूण जाल्यार तुजी सैनाधिपत्य वयसून घेवचें नजवे म्हूण निमगेला म्हण कळ्ळें तेव्हाय ताजें कारण कसं म्हूण आमकां गोतस दुर्बुद्धीत न्हू तूं भीष्माले तर आमी युद्ध करनाची भीष्मान येद्र राबल्यार आमी शस्त्र उबारनाची म्हूण लेखून न्हय तूं त्या पितामहाक आमगेल पितामहाक मुखार येद्र केला जाल्यार सुरवेक भीष्माक हांव संहार करचें पळय तूं जाय जाल्यार आनी सांग अर्जुन तुगेलें उतर पुराय आयकला तूं सांगिल्ली बरीची युद्धांत तो तागेलो पराक्रम दाखयत की म्हूण सांग जालें न्हय मागीरची पुरे फाय युद्ध भुमीन तूं पळया म्हूण सांग युधिष्ठिरूय सांगता
आणि वापस वापस उल्लूची नक्का दुर्योधनाला सांगा आम्ही युद्ध सನ್ನद्ध जलांची वच्चे उलुकाक राबोन राबोन वापास वापास त्यांनी आपण उलयताची सांगताच की त्यांनी तो भीम सांगत काही गद्रोदरे बा वस्तव्यम पुरे बा नागसाहवये म्हणून हांव तेन्ना प्रतिज्ञा केला म्हळ्यार युद्धांत मोरनो म्हाका ग्रद्र म्हणून म्हळ्यार रणहद्दू म्हणटाची ताजी पट्टा भितर पुणी सर्वला वाडणे म्हळ्यार युद्धा मेल्लेले मर्डी पुरे लसूच्या कोणा पुरसत असता युद्ध जतर असता हांगा मेल्लेले तशीच रणहद्दू कोल्ले गिल्ले येवन देह कत्ताची संजी म्हणटा तो सांगता वाडणे एक वेळ युद्ध हांव मोरनो कंची रणहद्दा पट्टा चमकल्यारे वाडणे जावो युद्धाक गेलो न्हू हस्तिनापुराम पुणी वास करकावे या प्रतिज्ञा मात नाही 4 वर्ष पुढे केलेलं नव्हे सभामध्ये तू आजी त्यांची प्रतिज्ञा उड गस करत म्हणून सांग दुर्योधनाक ती प्रतिज्ञा पालन करत म्हणून खंडित म्हणून सांग अनेक कसं म्हणा सर्वेशाम धृतराष्ट्राणाम अहम मृत्यू सुयोधना दुर्योधनाला सांग धृतराष्ट्राला सर्व 100 जण चिरडवा काही आवची मृत्यू जाता म्हणून सांग अनेक कसं म्हणून म्हणल्यार सुरवी तुका आ प्रतिज्ञा केलेला प्रकार तुक्क समार केली नंतर युधिष्ठिराले समक्ष मानतो मेगेल पाय्यान तुगेले माते मस्तू मस्तून घालताव तुगेले मात्यान तुले भितर सोचे ब्रेन मेदुळू भायर येवची तितले मस्तून पुड्डी करतो तुगेले माते म्हणून म्हणलेलं ना ते बद्द करून दाखयता म्हणून सांगतना नकुलू सहदेव पुरे बई 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 म्हणून म्हणताची कडेरी उलोकू कसं करता जायत आणि आंग्राबलन म्हाका हानी सोडेशनाची तितले कोपयला तांकां म्हूण सांगून धर्मरायला म्हणटक्यांनी हांव वच्चू वेळा म्हूण सांगून जायत म्हणली कुडले धांवलो तो दुर्योधना नाशिल कडेन दुर्योधनाल शिबिरावत तो ताका मेळ्ळो अर्जुनान कसं सांगला म्हूण म्हळ्यार यथावत सांगतो तो दुर्योधनू ताका कसं दुर्योधनाला प्रतिक्रिया म्हणून म्हळ्याला मी पाहिजे दिसा पळया आजी सांगेल सर्वई परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.